करुणा म्हणजे कार्य पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड. करुणा म्हणजे कार्यपूर्तीसाठीची धडपड आणि जबाबदाऱ्यांच्या निर्वहनासाठी केलेली धडपड. जोपर्यंत धडपड आहे, प्रयत्न आहे, कष्ट आहेत, मेहनत आहे, तोपर्यंतच फक्त फळ आहे. फक्तच कार्य निवडलं, फक्तच कार्य आवडलं, फक्तच कार्याचा निर्णय घेतला, फक्तच कार्य सुरू केलं म्हणून कार्यपूर्ती होत नाही. धडपडीशिवाय, प्रयत्नांशिवाय, कष्टाशिवाय, मेहनतीशिवाय कार्य पूर्ण होत नाही. आणि त्यासाठी लागते करुणा. मग ही करुणा स्वतःप्रती नसते. सेल्फ कंपॅशन, एक्सटेंडेड कंपॅशन आणि रिसिव्हिंग कंपॅशन 3 वेगवेगळे करुणेचे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे सेल्फ कंपॅशन. आपल्या स्वतःच्या ठरवलेल्या कार्याला पूर्ण करण्यासाठी, आपल्या जबाबदारीला किंवा जबाबदारीचं निर्वहन करण्यासाठी धडपड करणं स्वतःच्या बळावर. सेल्फ कंपॅशन. मला जमत नाही, माझी क्षमता नाही, माझी योग्यता नाही, माझं अंडरस्टँडिंग नाही, हे विचार करुणामयी विचार नाहीत. हे भयभीत करणारे विचार आहेत. मला जमत नाही असं म्हणून कसं चालेल? कार्य आपलंच आहे, निवडलं आपणच आहे. मला समजत नाही, मला उमजत नाही, माझ्याकडून होत नाही असं म्हटल्यामुळे होत नाही. पण मला धडपड करायचीच आहे, मला प्रयत्न करायचेच आहे, बाय हुक ऑर क्रूक मला ते कंप्लीट करायचंच आहे असं जर म्हटलात तर मग तुम्ही ते करू शकता. म्हणून तुमची करुणा सकारात्मकच असते, ती कधीच नकारात्मक नसते. करुणेचा अर्थ सहानुभूती नव्हे. करुणेचा अर्थ स्वतःची कीव करणे नव्हे. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, करुणा म्हणजे कीव करणं. नाही हो. कीव करणं काय आहे? जे काही तुमच्याबरोबर वाईट 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 घडतंय त्याच्याबद्दल बोलत राहणं, त्याला म्हणतात कीव करणं. मला किती लोकांनी त्रास दिला, मला कसा विश्वासघात केला, मला कसं नुकसान केलं, माझा कसा वेळ वाया गेला, माझी कशी शक्ती वाया गेली, माझे दिवस सोनेरी कसे वाया गेले, ह्याला म्हणायचं कीव करणं. तुम्ही कीव कशाला करता? करुणा करा ना. करुणा काय आहे? मी धडपड केली आणि माझं सामर्थ्य वाढवलं, याला म्हणतात करुणा. तुमच्या स्वतःच्या सामर्थ्याला स्पर्श करणं आणि मी सामर्थ्य वाढवलं हे छाती ठोकपणे सांगणं, याला म्हणायचं करुणा. भगवान बुद्धांजवळ खूप लोक यायची, कीव करत यायची, लाचारवाणी यायची. बुद्धाला म्हणायची, तुम्ही ग्रेट आहात, एवढा मोठा राजमहाल सोडून तुम्ही बुद्धत्वासाठी जंगलात गेलात, तुम्ही करू शकलात, आमच्याकडनं झोपडी सोडवणी होत नाही, तुम्ही मुलाबाळांना सोडून राजपाट सोडून निघालात आणि आज भिक्षा मागताय, तुम्ही ग्रेट आहात. आमचे हाल बघा काय, आमच्याकडनं आमचा पैसा सोडवला जात नाही, धन सोडवलं जात नाही. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला जमत नाहीत त्याच्याबद्दल बोलणं स्वतःची कीव करणं आहे. म्हणून बुद्धांनी करुणा हा महत्त्वपूर्ण उपाय सगळ्यांना सांगितला की नाही रे बाबांनो, मी करू शकलो. का करू शकलो? कारण मी धडपड करत होतो. मला कुठे पहिल्या दिवशी सत्य कळलं, मला कुठे बुद्धत्व मिळालं, मला कुठे सत्याचा शोध लावता आला नाही.
मी धडपड करत होतो आणि मी धडपडतोय आणि मला धडपड करायची आहे हे मी माझ्या अंतरात टाकून घेतलं, म्हणून मला स्वतःच्या उन्नतीसाठी, स्वतःला समर्थ बनवण्यासाठी धडपड करण्याची प्रवृत्तीच निर्माण झाली आणि ती प्रवृत्ती माझी करुणा आहे. तुम्हाला पण आता करुणा करायची. मग बुद्धांनी त्यांच्यासाठी, जी लोक त्यांच्याकडे यायची, त्यांच्या कल्याणासाठी धडपड करणं सुरू केलं. आता बुद्धांनी धडपड केली म्हणजे काय त्यांच्या अंतरात हात घातला की काय? नाही. बुद्धांनी आपली धडपड कशी केली हे समजावून सांगितलं आणि तुला पण ती धडपड करायला हवी म्हणून प्रेरित केलं. त्याला म्हणायचं एक्सटेंडेड कंपॅशन. एक्सटेंडेड कंपॅशन. इतरांच्या कल्याणासाठी, इतरांना सामर्थ्यवान बनवण्यासाठी धडपड करणं एक्सटेंडेड कंपॅशन. स्वतःला सामर्थ्यवान बनवण्यासाठी धडपड करणं सेल्फ कंपॅशन. बुद्धांनी ते पहिले केलं. मग लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी केलं, ते झालं एक्सटेंडेड कंपॅशन. आणि मग लोकांनी त्यांचं ऐकलं आणि ऐकून स्वतःची कीव करणं बंद करून टाकलं. स्वतःची लाचारी, रडणं, सहानुभूती, स्वतःचे आजपर्यंतच्या झालेल्या चुका, ते दोष आणि ते तक्रारी, ते सगळं रडणं बंद करून टाकलं. काही रडून फायदा होत नाही. काही चार लोकांनी तुम्हाला काय अत्याचार केला आणि काय त्रास दिला हे सांगून सांगून कोणतं भलं होतं आणि तुमचं कोणतं सामर्थ्य वाढतंय सांगा ना. आहे का असं कोणाचं? तुमच्यापैकी कोणत्याही एका ताईने कितीही रडणं सुरू केलं, माझ्या नवऱ्याने अमुक त्रास दिला, सासूने त्रास दिला, किंवा तुमच्यापैकी एकाही बंधूने कितीही रडणं सुरू केलं, घरात बायको त्रास देते, समजून घेत नाही, मुलं त्यांचंच करतात, काही कोणी मदत करत नाही, मोठी झाली फक्त, ऑफिसचा बॉस काही समजून घ्यायला तयार नाही, तुमची कीव करून काय मिळेल? तुमचं सामर्थ्य वाढेल का? ती करुणा आहे का? नाही. सावध व्हा. तुम्हाला कीव नकोय, करुणा आहे, ती आवश्यक आहे. ॲग्रीड. मग जेव्हा आपलं कल्याण व्हावं म्हणून तुम्ही ज्यांनी स्वतःवर करुणा केलेली आहे आणि जे समर्थ झालेले आहेत त्या समर्थ लोकांच्या संगतीत जाऊन त्यांचा सहयोग करून त्यांच्याकडनं काही मिळवत राहायचं आणि आपल्या करुणेसाठी, आपल्या सामर्थ्यवान बनण्यासाठी प्रयत्नशील व्हायचं. रिसिव्हिंग कंपॅशन. रिसिव्हिंग कंपॅशन. आहे ना? म्हणजे तुम्ही स्वतःवर करुणा करा, इतरांना सामर्थ्यवान बनण्यासाठी करुणा त्यांच्यावर करा आणि जे ऑलरेडी समर्थ आहेत त्यांच्या संगतीत राहून त्यांच्याकडनं करुणा करण्याचा मार्ग मिळवा. पण येनकेन प्रकारे तुम्हाला अशा लोकांच्या संगतीत राहायचं आहे, अशा लोकांच्या पंक्तीत बसायचं आहे जे धडपडे आहेत. धडपडमध्ये पड शब्द पण येतो. जे पडतात तरी उठतात, पडतात तरी उठतात. काही मोजू नका. किती वेळा मी पडतोय, किती वेळा मी आपटतोय, किती वेळा मी अपयशी होतोय, किती वेळा मागे पडतोय, काही घेणं देणं नाही. हो, उठा, सामर्थ्यवान व्हायचं आहे. सामर्थ्य तुमचं आहे. आणि मित्रांनो, जो व्यक्ती मग सामर्थ्यवान होतो त्याला एक महत्त्वाचा नियम कळतो. तो नियम काय? तो नियम आहे अपरिहार्यतेचा नियम. ब्रह्मांडातला सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे अपरिहार्यतेचा नियम. अपरिहार्यतेचा नियम. या नियमाची गरज काय आहे? आणि हा नियम काय आहे? आणि हा जगात कसा काम करतोय? आणि तुम्हाला काय मिळवून देतोय?
ह्या नियमाला समजून घेण्यापूर्वी 2 गोष्टी समजून घ्या फक्त. पहिली गोष्ट कोणती? काही गोष्टी आपल्याला खूप अत्यावश्यक वाटतात. काही गोष्टी आपल्याला खूप अत्यावश्यक वाटतात. वाटतात त्या अत्यावश्यक आहे. आणि काही तर खूप छान छान वाटतात. काही गोष्टी खूप अत्यावश्यक वाटतात आणि काही गोष्टी खूप छान वाटतात. पण जर आपल्याला करुणा स्वतःप्रीती असेल तर आपले डोळे उघडायला लागतात. कारण आपल्याला काय वाटतं त्याच्यापेक्षा अपरिहार्य काय आहे. आपल्याला कोणती गोष्ट आवश्यक वाटते, कोणती गोष्ट छान वाटते, याहीपेक्षा आपल्याला अपरिहार्य काय आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. ते जास्त महत्त्वाचं असतं. ॲग्रीड? अपरिहार्य काय? तुम्हाला वाटतं चांगली गोष्ट आहे, छान वाटतं ही पण चांगली गोष्ट आहे. पण ज्या गोष्टी अपरिहार्य आहे तिथे तुम्ही कानाडोळा करू शकत नाही. स्वतःप्रती करुणा बाळगा. माझं एक स्टेटमेंट बघा, तुम्हाला आवडेल तर. आपण जे करतो त्यालाच प्राधान्य देतो. तुम्ही लागलं तर लिहून घ्या आणि मग वाचा. आपण जे करतो त्यालाच प्राधान्य देतो. पण आपण जे करतो त्यालाच प्राधान्य देतो, पण जे प्राधान्याचे आहे ते करणे जास्त महत्त्वाचे असते. पण जे प्राधान्याचे असते ते करणे जास्त महत्त्वाचे असते. आता हे वाक्य 2 वेळा वाचा बरं. या वाक्यात काय गोपनीय, काय दडलंय बघा. आपण जे करतो त्यालाच प्राधान्य देतो, पण जे प्राधान्याचे आहे ते करणे जास्त महत्त्वाचे असते. फरक जाणवला का? आता हा फार महत्त्वाचा भाग आहे. या स्टेटमेंटमध्ये खूप गोपनीय गोष्टी दडल्या. आपण जे करतो त्याला प्राधान्य देतो, ती प्रायोरिटी होऊन जाते आपली, की मी करतोय ती प्रायोरिटी. पण तुम्ही करता म्हणून ती प्रायोरिटी काय कामाची? जी गोष्ट प्रायोरिटीची आहे ती केली पाहिजे. ती करणं गरजेचं आहे. कशासाठी? कार्यपूर्तीसाठी. कारण बऱ्याच वेळा आपण शॉर्टकट शोधतो, बऱ्याच वेळा आपण टाईमपास करतो, बऱ्याच वेळा आपण वेगळ्याच गोष्टी करतो. ज्या गोष्टी अपरिहार्य असतात त्यांना प्रायोरिटी दिली गेली पाहिजे, पण त्यांना प्रायोरिटी देण्याऐवजी आपल्याला जे वाटतं ते आपण करत आहोत. आपल्याला वाटणाऱ्या गोष्टींना प्राधान्य देणं गरजेचं नाही आहे. ज्या गोष्टींना प्राधान्य द्यायला पाहिजे ते करणं जास्त महत्त्वाचं आहे. मग आता अपरिहार्यतेचा नियम काय? अप्रिय असल्या तरी अपरिहार्य जबाबदाऱ्या पार पाडायलाच हव्या. अप्रिय असल्या तरी अपरिहार्य जबाबदाऱ्या पार पाडायलाच हव्या. तुमच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या तुमच्यासाठी मॅन्डेटरी आहे, मस्ट आहे, अपरिहार्य आहे. तुम्ही त्यातून पळून जाऊ शकत नाही. तुम्हाला त्या प्रिय आहे की नाही, तुमची ती चॉईस आहे की नाही, तुम्हाला त्याची आवड आहे की नाही, तुम्ही ते निवडलेलं आहे की नाही, तुम्हाला कोण विचारतंय? यू हॅव टू डू इट. ते अपरिहार्य आहे. तुम्हाला श्वास घ्यायला आवडतं की नाही, कोणी विचारलं का?
हां, तुम्हाला जेवायला आवडतं की नाही हे कोणी विचारलं का? आजारी असतं आणि म्हणता मला जेवायलाच आवडत नाही, बिलकुल इच्छा नाही. डॉक्टर म्हणतात गुपचूप खा. घरची मंडळी म्हणते गुपचूप खा. का? ते अपरिहार्य आहे. ते मॅन्डेटरी आहे, ते मस्ट आहे. तुमची चॉईसच नाही तिथे. आणि तुम्ही कार्य निवडलं, तुमच्या चॉईसनुसार निवडलं. आणि ज्या ज्या जबाबदाऱ्या तुमच्या आहेत जिथे चॉईस नाही आहे, ते कोण करेल? ते कोण करेल? अपरिहार्यतेचा नियम. ज्याप्रमाणे श्वास घेणं अपरिहार्य आहे, ज्याप्रमाणे जेवण करणं अपरिहार्य आहे, ज्याप्रमाणे झोप घेणं अपरिहार्य आहे, त्याचप्रमाणे तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या अपरिहार्य आहेत. तुम्हाला जबाबदाऱ्यांपासून पळता येणार नाही. म्हणजे मग आता विचार करा, यश कोणाचं, करुणा कोणाची? ज्याची ज्याची करुणा आहे आणि जो ह्या अपरिहार्यतेच्या नियमाला पाळतो आणि आपल्या जबाबदाऱ्यांना प्रायोरिटी देतो, प्राधान्य देतो, तो व्यक्ती यशस्वी होतो. तुम्ही जबाबदाऱ्या टाळून जर कुठली गोष्ट केली तरी तुम्ही यशस्वी होत नाही. जबाबदाऱ्या टाळून तुम्हाला कोणत्याही एका गोष्टीमागे धावून यश मिळणार नाही. पण जबाबदाऱ्या सांभाळून जर तुमची एखादी गोष्ट मागे राहिली, लेट झाली, तरी तुम्ही यशस्वीच होता. जबाबदाऱ्यांपासून तुम्ही पळू शकत नाही. ॲग्रीड? कौटुंबिक जबाबदारीपासून वर्कोहोलिक लोक पळण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं एवढा पैसा कमवलाय, अजून पैसा कमवून घेऊ, एवढं काम केलंय, अजून करून घेऊ, एवढं झालेलं आहे, आता हे प्रमोशन मिळवून घेऊ. आणि त्याच्यामध्ये ते त्यांच्या कुटुंबियांना डावलतात, जबाबदाऱ्या पाळत नाहीत. जबाबदाऱ्यांचं निर्वहन न केल्यामुळे ते यशस्वी होऊ शकत नाहीत. बघा, मान्य आहे का? अपरिहार्यतेचा नियम सगळ्यांना मान्य आहे का? तुमच्या जबाबदाऱ्यांपासून तुम्ही मुक्तही होऊ शकणार नाही. तुम्ही एखादं कार्य हाती घेतलं आणि ते कार्य कंप्लीट केलं, पण तुमच्या ज्या 4 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या, इतर जबाबदाऱ्या होत्या, त्या तुम्ही पूर्ण केल्या नाही, तुम्ही यशस्वी होऊ शकाल का? इम्पॉसिबल आहे. म्हणून तुम्हाला ह्या नियमावर बोट ठेवावं लागेल. ॲग्रीड? तयार असाल तर एकदा हात उंच करा. होय, येस, वी आर रेडी. थँक्यू. येस. आता महत्त्वाचं आहे, जर आपण अपरिहार्यतेच्या नियमाला समजलो तर आपण काय करावं? सगळ्यात पहिले, आवश्यक आणि महत्त्वाची कार्य कोणती आहेत? इम्पॉर्टंट अँड नेसेसरी वर्क, त्याची यादी बनवा. आवश्यक आणि महत्त्वाची कार्य, त्यांची यादी बनवा. काही आर्थिक आहेत, काही कौटुंबिक आहेत, काही आध्यात्मिक आहेत. आध्यात्मिक म्हणजे स्वतःवर करायचे प्रयोग. मग आपल्या मानसिकतेसाठी असतील, आपल्या बुद्धिमत्तेसाठी असतील, जे अगदी वैयक्तिक स्तरावरचे आहेत ते. व्यायाम असेल, विश्रांती असेल, ध्यान असेल वगैरे. म्हणजे काही आर्थिक आहेत, काही कौटुंबिक आहेत, काही आध्यात्मिक आहेत, काही सामाजिक आहेत. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांची लिस्ट बनवा. आवश्यक आणि महत्त्वाची कार्य, इम्पॉर्टंट अँड नेसेसरी वर्क. जोपर्यंत तुम्ही ही लिस्ट बनवत नाही,
हे शोधून काढत नाही आणि अशी कार्य आणि त्यांची उद्दिष्ट शोधून काढत नाही, तोपर्यंत तुम्ही अपरिहार्यतेच्या नियमाला समजू शकत नाही. ते मस्ट आहे. तुम्ही म्हणाल हे मस्ट काय? का म्हणून तुम्ही आम्हाला 4 गोष्टींच्या जबाबदाऱ्या देताय? का म्हणून? त्याचं कारण आहे. जर तुम्ही तुमच्या दैवी कार्यासोबत तुमच्या अपरिहार्य असलेल्या जबाबदाऱ्यांना स्वीकाराल तरच फक्त तुम्ही वर्तमानात जगू शकाल. ज्या व्यक्तीला वर्तमानात जगण्याची इच्छा आहे त्या व्यक्तीला त्याच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढता येणार नाही. वर्तमान काय आहे? वर्तमान म्हणजे तुमच्यासमोर उभं असलेलं जीवन. जीवन कधी एकांगी नसतं. जीवन म्हणजे काय? जीवनात सगळ्या गोष्टी त्या ज्या तुम्हाला जिवंतही ठेवतायत, त्या जी तुमची विकासही करतायत, उन्नती पण करतायत, विस्तार पण करतायत, प्रगती पण करतायत, त्या सगळ्या गोष्टी त्याला म्हणतात जीवन. असं कधी असतं का हो की तुम्ही जीवनापैकी एक भाग सध्या करून घ्या, तुम्ही फक्त जिवंत राहा 10 वर्ष, त्याच्यानंतर मग आपण प्रगतीचा विचार करून 10 वर्ष फक्त प्रगतीच करा? नाही, सायमल्टेनियसली जिवंत पण राहायचं आहे, प्रगती पण करायची, विकास पण साधायचा आहे, विस्तार पण करायचा आहे, एकाच वेळी सगळं, त्याला म्हणतात जीवन. मान्य आहे का बघा? जीवन एकांगी आहे की सर्वांगीण आहे? जीवन सर्वांगीण आहे. जीवन सगळ्या दृष्टीने परिपूरक आहे. म्हणून जीवनात जबाबदाऱ्या अनेक आहेत. जीवन जगल्याचा आनंद कोणाला आहे? जो जीवनातील सगळ्या अपरिहार्य अशा जबाबदाऱ्यांना स्वीकारतो त्याला, म्हणजे वर्तमानात जो असतो त्याला. कारण वर्तमानातच फक्त तुम्ही जबाबदाऱ्या स्वीकारू शकता. तुम्ही भविष्यात म्हणता ही जबाबदारी आताची आहे माझी, आता 2 वर्षानंतर ती जबाबदारी घेईन. असं कसं चालेल? तुम्हाला एखादी जबाबदारी भविष्यात कशी घेता येईल, जर ती तुमचीच आहे तर तुम्हाला ती आजच घ्यायची. तुम्ही तिचा नंबर नंतर लावू शकत नाही. हे मान्य आहे का बघा? आणि जर ती तुमची नाहीच आहे तर भविष्यात तुम्ही घेऊ पण नका तिला. कशाला घेताय? पण तुमची जर आहे तर त्याचा नंबर भविष्यात लावू नका. ॲग्रीड? आज मी पैसा कमवून घेतो आणि 2 वर्षांनंतर मग मी माझ्या मुलाला संस्काराबद्दलचा विचार करेन. पॅरेंटिंगचा विचार मी 2 वर्षानंतर करेन. एकतर ती तुझी जबाबदारी नसेल तर ती घेऊच नको. पॅरेंटिंग दुसरा तरी कोणी करेल आणि आजपासून करेल, आत्तापासून करेल, तर त्याचे ते 2 वर्ष त्याचे जे संस्कार बिघडायचे आहेत ते बिघडणार तरी नाही. तू त्या मुलांचा पालक आहेस ना, मग ती तुझी जबाबदारी आहे ना. मग फक्त पैसा कमवायचा हीच जर एक जबाबदारी घेशील आणि 2 वर्षानंतर त्यांना संस्कारासाठी वेळ देशील, तर त्या 2 वर्षाच्या स्पॅनमध्ये ते जे बिघडतील त्याची जबाबदारी कोणाची? कोणाची? एक तर त्या मुलांना कोणाला तरी दत्तक देऊन टाक आणि तो त्यांचं पॅरेंटिंग करेल. तर मग तो या क्षणापासूनच करेल, म्हणजे ती मुलं घडतील तरी. नाहीतर मग तू तुझा वेळ असा मॅनेज कर, इम्पॉर्टंट अँड नेसेसरी वर्कमध्ये तुझी पॅरेंटिंग पण टाक, पैसा कमवणं पण टाक या क्षणापासूनच. बघा, मान्य आहे का? म्हणजे वर्तमानात तोच माणूस जगू शकतो जो माणूस अपरिहार्यतेचा नियम समजतो आणि त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्यांना तो वर्तमानातच निर्वहन करण्यासाठी उभा राहतो, स्वीकार करतो. नाही, आता माझ्याजवळ वेळच नाही, 4 वर्ष तर मला व्यायामाचं सांगूच नका, 4 वर्षानंतर करेन.
असं कसं तुम्ही म्हणू शकता? अहो, तुम्हाला काय माहिती मी किती बिझी आहे. 18 तासाचं माझं वर्क शेड्यूल आहे. मी व्यायामाला वेळ कसा देईल? मग 4 तासात 4 वर्षानंतर जर वेळ देशील, त्या 4 वर्षामध्येच तुला हार्ट अटॅक येऊन गेला, पॅरालाइज झाला, तर काय करशील? कोणता व्यायाम करशील? जीवनाला तुमच्या सगळ्या गोष्टी वर्तमानातच हव्या आहे. भविष्य हा जीवनाचा भागच नाही आहे. जीवनाची अपरिहार्यता काय आहे? पहिली अपरिहार्यता जीवनाची वर्तमान. मान्य असेल तर बघा. हे रहस्य ज्याला कळलं ना, तो व्यक्ती नियमावर बोट ठेवेल. तो वर्तमानात आल्याशिवाय राहणारच नाही. करा, यावर विचार करा. वर्तमानावरून वारंवार लक्ष सुटून राहिलं का? कारण जीवन अपरिहार्य आहे आणि जीवनासाठी वर्तमान अपरिहार्य आहे, हे गावीच नाही. अमुक गोष्ट आली, पाहू नंतर. अमुक गोष्ट आली, नंतर बघू, उद्या बघू, परवा बघू, 5 वर्षांनी बघू, 2 वर्षांनी बघू. मग आता काय बघतो? म्हणजे तुम्हाला एक्सक्युजेस नाही आहे. तुम्हाला कुठले बहाणे नाही आहे. तुम्हाला कारणं नाही आहे. तुम्हाला निमित्त नाही आहे. तुम्हाला ते मॅन्डेटरी आहे. ते प्रिय असो की अप्रिय असो, तुमचा व्यायाम तुम्हाला करणेच आहे. तुमचं ध्यान तुम्हाला करणेच आहे. तुमचं जेवण करणेच आहे. झोप घेणं करणेच आहे. तुम्हाला हे सगळं करणेच आहे. तुम्ही जाल कुठे? आणि तुम्ही मात्र ह्याच्यापैकी एक गोष्ट निवडता आणि त्या गोष्टीला प्राधान्य देता. तुम्ही जे करता त्यालाच प्राधान्य देता. आणि जीवन म्हणतं नाही, जे प्राधान्याचं आहे ते करा. मान्य आहे का? मान्य असेल तर एकदा हात वर करा. येस. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू.